नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:29 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। सकाळचा स्वयंपाक बनतोय अजून। तर नेमकी आज लाईट गेली, तर लाईट गेले मसाला दारायचा होता आणि शिवम काहीतरी मागतोय। काय मागतोय तर शिवम म्हणतोय टेस्टी द्या खायला। चपाती तू कोरडी खातील तुला लागते टेस्टी। जाऊ दे, राहू दे उपाशी, काय नका देऊ, अजिबात नाही काय द्यायचं। कॅमेरा गेले वर इकडे माथावर कॅमेरा का फिरवी दे तिकडे असं। सकाळ सकाळ अजिबात नाही काय. बिस्किट चपाती केली गरम गरम आणि इथं मेदगे मी मेदगे दिली, थोडा वेळ वाफ जावते मेदगे दिली तुला। टेस्टी नाही काहीतरी, टेस्टी संपलं आपल्या इथं। हे बाई इथं टेस्टीची खाना बनाय, खाना बनलेला आहे, खाऊन वेळ नाही, खाऊन घे। इकडे चपाती भाजी खाऊन घ्यायची। तर अन्वीचं चालू आहे इकडे स्टडी। हां, तर ॲक्टिव्हिटी बुक आहे। तर शिव इकडे रडत आहे। भाकर चपाती खायची नाही, भाकर चपाती खायची चांगली राहते भाकर चपाती। हां, भाकर चपाती खाय, मग काय खातो टेस्टी। हे खजूर खाय ना। इकडे बनतोय स्वयंपाक। हे काय काय शेंगा आहे, त्याच वालाची वालाची शेंगा आहे। तर शिवम बिस्किट मागतोय खायला। तर बिस्किट चांगलं नाही राहत दररोज खायला, हप्त्यातून एकदा खाल्लेलं चांगलं आहे, पण दररोज खायला म्हणजे चांगलं नाही। शुगर वाढते बिस्किटाने, त्याची चपात्या खाऊन पण शुगर वाढते। तर हेल्दी खावं लागतं, पोहे बिये हलकं अन्न खावं लागतं। नाश्त्याला पोहे बिये असल्यानं छान वाटतं, पण पोहे काय बनवलं नाही, पोहे पण खात नाही पोरं, शिरा वगैरे। त्यांना पोरांसाठी त्यांना लागते आधी, त्यांना लागते पोरांना तर काय खायचे काम नाही। काल दिवसभर एवढे पराठे रात्री खाल्ले मी, तो तर फायनली लाईट आली आता। तो वायफाय चालू करू। लाईट आली बाळा। नाही बा, आणि पाय कशी स्टडी करते तू, स्टडी कर ना, तुझे बुक आहे नाही। तर मित्रांनो, आज घेतली सुट्टी, तर आज काही कामावर गेलो नाही, तर आज घरीच होतो। तर इथं आणले हरभऱ्याची भाजी 20 रुपयाला, आणि इथे थोडे गाजर आणले, आणि 2 फुलगोबी आणले। फक्त याच्यात ना शिमला मिरची आणली नाही, तर पावभाजी बनवायचा विचार होता। नाही तर फरसवाला आणलाय, तर पावभाजी खाल्ली नाही, बरेच दिवस झाले पावभाजी बनवायचा विचार आहे। शिमला मिरची का बरं नाही आणली? हां का, पावभाजी मसाला आहे का आपली? हां, पावभाजी बनवायची होती। तर इथं बनाना आणली 40 रुपये डझन। तर आज स्वयंपाकच बनवला नाही, तर मला असं वाटतं सकाळचं जेवण आता जेवावं लागणार आहे, कारण दुपारी आम्ही गेलो होतो कार्यक्रमाला, तिकडे जेवण करून आलो आहे। त्याच्यानंतर जेवण घरचं जेवण तसंच उरलं आहे, तर ते आता संध्याकाळी जेवू। नवीन बरणी आणलं आहे इकडे, तर बरण्या मस्त आहे। कशाला मोबाईल? इकडे चालू आहे पेपा पिग, शिवम पाहतोय पेपा पिग। कशाला, काय कान पाहिजे तुला? हां म्हण, दिसती भारी लांब लांब केस। हां, लांब लांब। हां, तर मित्रांनो, एवढी बॉडी ढिल्ली पडून राहिली ना, आता असं आळस येतोय, काही करूशी वाटत नाही, कारण घरी राहिलं ना खूप आळसून जाते। आता एक दिवस सुट्टी पडली म्हणजे आता उद्या शनिवार रविवार फुल भरावं लागेल, कारण आता प्रोग्राम चेंज झाला आहे। तर महाशिवरात्रीला जायचं होतं, नेमके आता मित्र बोलवत आहे काय तिकडं फिरायला जायचं आहे म्हणे, तर मित्रांसोबत जायचं आहे मला आता 14 तारखेला जाईन। तर बघू तिकडून किती दिवसांनी येतो, 2 दिवसात येतं का 1 दिवसात येतो ते बघावं लागेल, मग महाशिवरात्रीला जावं लागेल घरी।
तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.